नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये त्या बहुरूप्याने पाठवलेल्या कॅबमधूनच अबोली आता एका सुनसान ठिकाणी पोहोचते। तो ड्रायव्हर तिला सांगतो की तुम्ही जे लोकेशन ॲड केलं होतं तिथेच घेऊन आलोय आणि पेमेंट झालेलं आहे। तो तिथून निघून जातो। अबोली घाबरतच स्वतःशी बोलते, अरे देवा, हा कुठला एरिया आहे आणि तो बहुरूपी कुठे असेल? तर तेव्हाच क्रिश अंकुशला फोन करून सांगतो अबोली एका एरियात पोहोचली आहे। तेव्हा अंकुश म्हणतो, ठीक आहे, त्या ड्रायव्हरला ताब्यात घे आणि त्याची कसून चौकशी कर। तो बहुरूपी खूप चालाक आहे, मला नाही वाटत की त्याने ऑनलाईन पेमेंट केलं असेल, कॅशच दिली असेल। तरीही कसून चौकशी कर आणि त्याला कुठलाही संशय येता कामा नये। मी देखील आता लवकरच तिथे पोहोचतो। त्यानंतर अंकुश त्याच्या सगळ्या टीमला अलर्ट राहायला सांगतो। तर इकडे अबोली खूप घाबरलेली असते। तेव्हाच तिला त्या बहुरूप्याचा फोन येतो आणि तो सांगतो की तुझ्या हिमतीची तर दाद द्यायला हवी। तुझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी तू इथपर्यंत येऊन पोहोचलीस। विचारते, सांग कुठे यायचं आहे? तेव्हा तो बहुरूपी म्हणतो की अगं हो, केवढी घाई, आणि मला सांग, तुझा तो अंकुश किंवा पोलिसांपैकी इतर कोणी तर तुझ्या मागे आलेलं नाहीये ना? जर का असं असेल तर सगळ्यात पहिली गोळी मी तुला घालील। तेव्हाच इकडे अंकुश आणि क्रिश दोघांनीही त्या बहुरूप्याला पकडण्यासाठी सापळा रचलेला असतो। चहूबाजूंनी अबोली उभी असलेल्या त्या एरियाला घेरलेलं असतं। अबोलीचा फोन देखील त्यांनी टॅप केलेला असतो, परंतु अचानक हेडफोनमधनं आवाज येणं बंद होतं। तेव्हा आता अंकुशला खूपच टेन्शन येतं। तर इकडे अबोली त्या बहुरूप्याला फोनवरनं सांगत असते, माझ्यावर विश्वास ठेव, मी एकटी आली आहे, इथे कोणीही नाही आहे। तेव्हा तो बहुरूपी बोलतो, तू बोलशील आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवेन का? आहे, तू एक काम कर, तू जिथे उभी आहेस ना तिथून सर मला वाचवा असं जोरजोराने ओरड। जर का त्यांच्यापैकी कोणी तुला वाचवायला आलं ना तर त्यांच्या समोर मी तुला गोळी घालीन, असं म्हणत तो बहुरूपी जोरजोराने हसत असतो। तर इकडे क्रिश देखील आता झाडीत लपलेल्या त्या पोलिसांसोबत आलेला असतो। अंकुश त्याला वॉर्न करतो की मला पानाचा सुद्धा आवाज नकोय। इकडे अबोली फोनवरनं पुन्हा पुन्हा त्या बहुरूप्याला सांगत असते, मी एकटीच आली आहे, परंतु तो काही विश्वास ठेवत नाही। तेव्हा अबोली मनातून खूप घाबरते, बोलते की जर का मी असं ओरडले तर अंकुश सर आणि क्रिश मला वाचवायला नक्की येतील आणि सगळा प्लॅनच फसेल। की काय करावं अबोलीला काही सुचतच नसतं आणि तो बहुरूपी मात्र तिला ओरडायला सांगत असतो। तेव्हा अचानकपणे अबोली ओरडायला सुरुवात करते की अंकुश मला वाचवा, कोणी आहे का? अंकुश मला वाचवा। तर अबोलीचा हा आवाज क्रिश, माधव काका आणि अंकुशपर्यंत पोहोचत असतो। अंकुश फोनवरनंच क्रिशला म्हणतो की काहीतरी गडबड आहे। तेव्हा क्रिश बोलतो, होय सर, मला वाटते की ती खूप मोठ्या संकटात आहे, परंतु ती असं का करत असेल? तो बहुरूपी फोनवरनंच अबोलीला सांगत असतो, एका जागी थांबू नकोस, सैरभैर झाल्यासारखं दाखव, सगळीकडे फिर, तुझा आवाज सगळीकडे घुमू देत। तेव्हा अबोली आता सगळीकडे फिरूनच अंकुश मला वाचवा, कुठे आहात तुम्ही म्हणत अबोली आता जीवाच्या आकांताने अंकुश अंकुश असं ओरडत असते। आणि तेव्हाच अंकुशच्या सर्व काही प्रकार लक्षात येतो। अंकुश लगेचच गन हातात घेऊन गाडीच्या खाली उतरतो। इकडे क्रिश आणि माधव काका अबोलीजवळ जाणार असतात, परंतु तेव्हाच अंकुश येऊन क्रिशला थांबवतो आणि सांगतो की हा अबोलीने दिलेला एक संकेत आहे, ती कधीही मला अंकुश म्हणत नाही तर अंकुश सर अशी हाक मारते। कदाचित त्या किडनॅपरनेच तिला हे सगळं करायला सांगितलेलं असेल, हा त्याचा एक ट्रॅप असू शकतो। दुसरीकडे अबोली आता ओरडतच असते। तेव्हा तो बहुरूपी तिला फोनवरनं सांगतो की अबोली बस आता, ओरडून ओरडून तुला दम लागला असेल ना, परंतु मला विश्वास बसत नाहीये की त्या अंकुशने माझ्यावर इतका विश्वास कसा ठेवला की मी तुला काहीच करणार नाही। ठीक आहे, तू दमली असशील ना, आता आपण पुढचं पाऊल उचलूया। अबोली घाबरतच विचारते, आता नक्की काय करायचंय? तेव्हा तो बहुरूपी सांगतो की समोरची विहीर दिसते ना, जा जाऊन त्या विहिरीत उतर। अबोली म्हणते की पण मी का उतरू? तेव्हा तो बहुरूपी म्हणतो, मी सांगतोय म्हणून, नाहीतर बघ इथे जीव गमवावा लागेल। अबोलीच्या डोळ्यात पाणी येतं, ती डोळे मिटते आणि मन घट्ट करून आता विहिरीकडे चालत असते। तेव्हा क्रिश म्हणतो, ही अबोली विहिरीजवळ का जात आहे? अंकुश बोलतो, कदाचित त्या बहुरूप्याने तिला सांगितलं असेल, हा त्याचा नवीन ट्रॅप असू शकतो। अबोली आता विहिरीजवळ जाऊन उभी असते। तेव्हा अंकुश घाबरतो आणि क्रिशला म्हणतो की मला तिथे जावं लागेल, अबोली संकटात आहे।
पुढे जातो, तुम्ही कोणीही पोझिशनवरनं हलू नका. तर अबोली इकडे आता विहिरीत उतरणार असते. तेव्हाच अंकुश देखील मागणं येत असतो. आता एका झाडामागणं त्या विहिरीजवळ लक्ष ठेवून असतो. तेव्हा क्रिश आता हेडफोनमधून अंकुशशी बोलतो, म्हणतो की अबोली त्या विहिरीत गेल्यापासनं काहीच हालचाल होत नाहीये, काहीच कळत नाहीये, काय झालं असेल नक्की. अंकुश म्हणतो, आपण अजून 5 मिनिटं थांबूयात आणि लगेच पुढे जाऊयात. 5 मिनिटं झालेली असतात. अंकुश म्हणतो, खूप वेळ झालाय, काय करावं काहीच कळत नाही. तर क्रिश बोलतो, हो पण अबोली जर का आत असेल तर काहीच हालचाल का होत नाहीये. अंकुश म्हणतो, मी अबोलीला फोन लावू का. तेव्हा क्रिश बोलतो, नाही सर, जर का आपल्याकडून काही चूक झाली तर अबोलीच्या जीवाला धोका होऊ शकतो. तो अंकुशला काही राहत नाही. तो म्हणतो, मी असं हातावर हात धरून नाही राहू शकत, मी निघतोय, तुम्ही सुद्धा मूव करा. अंकुश आता रस्त्यावर आलेला असतो. क्रिश व माधव काका देखील येतात. क्रिश म्हणतो, मला असं वाटतंय आपण जरा घाई करतोय. अंकुश बोलतो, आता मी रिस्क घेऊ शकत नाही आणि तो सर्वांना पोझिशन घ्यायला सांगतो. अंकुश, माधव काका आणि क्रिश जेव्हा बंदूक रोखत विहिरीजवळ येतात, अंकुश 3 खुणावताच ते सर्वच जण आता विहिरीत आत डोकावत बंदूक रोखतात आणि धक्क्यानेच एकमेकांकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे अबोली आता त्या किडनॅपरच्या जाळ्यात अडकलेली असते. त्याने एक ट्रॅप रचलेला असतो. अबोली त्या ट्रॅपमध्ये अडकते. तिथे सगळीकडे वेगळंच वातावरण असतं. अबोली घाबरतच म्हणते, याला नक्की काय करायचं असेल, याचा काहीतरी भयंकर प्लॅन दिसतोय. कदाचित मला इथे ठेवून अंकुश सरांना इथे यायला मजबूर तर करणार नसेल ना हा. अबोली विचारच करत असते आणि तेव्हाच तो बहुरूपी आता जोकरच्या वेशात अबोली समोर येतो आणि हसतच म्हणतो की वेलकम अबोली, त्या दिवशी तर माझ्या तावडीतून वाचलीस, परंतु पुन्हा आलीस, भाग्यवान आहेस. सगळं जाऊ देत, गप्पा तर आपण मारणारच आहोत, परंतु माझ्या या नवीन नाटकाचा सेट तुला कसा वाटला. मी म्हटलं किती दिवस आपण व्यावसायिक करणार, म्हणून जरा प्रायोगिक नाटकाचा सेट कसा वेगळा असतो, तारांची हालचाल वेगळी आणि नाटक बघता बघता आपण कोण आहोत बाबा, असा प्रश्न आपल्याला विचारायला लावणारी. आणि अबोली, इथे एका नवीन नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. नाटकाचं नाव काय ठेवूयात बरं, आम्ही कोण. तर मग या नाटकाचं नाव आहे आम्ही कोण आणि सादर करते आहेत अबोली शिंदे. असं हसतच बोलत तो बहुरूपी आता टाळ्या वाजवू लागतो. ती मात्र खूपच घाबरलेली असते. तर पुढील भागात अबोली विहिरीतून बाहेर येते. अंकुश तिला घाबरतच विचारत असतो, अबोली तू काय केलंस त्याला. अबोली म्हणते मोक्ष आणि लगेच अंकुशवर गन रोखते. अंकुश म्हणतो, अगं हे तू काय करते, तू माझ्यावर गोळी चालवणार का. अगं मला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावलीस तू. आणि तेव्हाच तो बहुरूपी देखील विहिरीतनं बाहेर डोकावत असतो. त्याचवेळी अबोली अंकुशवर गोळी झाडते. ही मालिका पुढे आणखी काय नवे वळण घेणार हे पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.